ओ महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तडिद्वाससं नीलमेघावभासम् रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं त्वेष्टिकायां समन्यस्तपादम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बकराभ्याधृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाज्येष्ठकेयोरकं श्रीनिवासम् शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् शरश्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गम् जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरचितं दिव्यरत्नैरनर्धैः त्रिभङ्गाकृतिर्बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ ॐ एक
एकादशीचा प्रसंग आहे. ज्येष्ठ वद्यामधली एकादशी. माऊली ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत. माऊलीचा दिंडी सोहळा लाखोच्या संख्येनं पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेला आहे. माऊलीची दिंडी म्हणजे महाव्रत आहे. माऊलीची दिंडी म्हणजे भक्तिशास्त्राचं वैभव आहे. अत्यंत दुर्लभ असा तो आनंद आहे. आनंदाचा सोहळा आहे. ते भाग्यवान आहेत ज्यांना या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा आनंद झालेला आहे, भाग्य प्राप्त झालेलं आहे. आणि ते सुद्धा भाग्यवान आहेत या सोहळ्याच्या निमित्तानं जे माऊलीच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत, लागलेले आहेत. त्या संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत. आपलंही भाग्य फार मोठं आहे. त्या माऊलीबद्दलचा दिव्य प्रेम भाव आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आणि एकादशीच्या निमित्तानं माऊलीचं स्मरण आपण करत आहोत. तसे तर जीवाचे अनंत अपराध आहेत. अपराध सहस्रम, अपराध सहस्रम भाजनम पतितं भीम भवार्णवोदरे. किती अपराध केले, त्या अपराधांची गणना नाही. काही अपराध घडले, प्रारब्धाच्या अनुसार घडले. काही अपराध संगतीमुळे घडले. हो, काही अपराध देश काल परिस्थितीमुळे घडले. काही अपराध जाणून बुजून घडले. त्या अपराधांची संख्या अनंत आहे, गणना करता येत नाही. अपराध सहस्रम भाजनम पतितं भीम भवार्णवोदरे. अगतिं शरणागतं हरे कृपया केवलमात्मसात् कुरु. हे पांडुरंगा, अनंत अपराध माझ्या हातून घडले, वेगवेगळ्या कारणांनी घडले. पांडुरंगा, माझा स्वीकार करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. ही जीवाची प्रार्थना आहे. त्या परमात्म्याला शरण जाण्यामध्ये जीवाचं परम कल्याण आहे. अनंत घडले भगवत अपराध. दर्शन करण्याची इच्छा झाली नाही. अंतःकरणामध्ये निर्माण झालेला परमार्थ भाव एक क्षणही टिकला नाही. झाला होता निर्माण, पण टिकला नाही. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांची दिंडी परतीच्या प्रवासामध्ये होती आणि खामगाव या नगरीमध्ये त्या दिंडीचा प्रवेश झाला. काही कारणाच्या निमित्तानं
एक भक्त दुसऱ्या राज्यामधून आला होता आणि ते दिंडीचं वैभव समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या दिंडीचं ते वैभव, ते ऐश्वर्य, तो आनंद, ते पताकांचे भार त्या भक्तानं पाहिले आणि गळगळा त्याच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. तो म्हणाला, असं पाहिलं नव्हतं. कुंभ पाहिले, मोठ्या मोठ्या यात्रा पाहिल्या, पण नाम संकीर्तनाचं हे ऐश्वर्य, हा नियोजनबद्ध असा हा सोहळा पाहिला नव्हता. सगळे टाळ एका स्वरामध्ये वाजत होते. गायक मधुर स्वरामध्ये, तालामध्ये, सुरामध्ये गायन करत होते, अभंगाचं गायन. सगळी नगरी दुमदुमून गेली होती. महाराजांचं भक्ती वैभव, पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले गजानन महाराज परत आले होते. प्रस्थानाची वेळ होती. महामार्गावर हा सोहळा अतिशय रंग भरत होता आणि त्या भक्ताच्या डोळ्यामधून घळघळा अश्रू वाहत होते. त्याच्या सोबत असलेल्या मित्रानं विचारलं, काय झालं? आणि त्यांनी उत्तर दिलं, ऐसा कभी देखा नहीं, ये मेरे जीवन का पहला अनुभव है. परमात्मा के लिए भक्तों के अंतकरण में इतना प्रेम भाव, इतनी भक्ति, और वो भी इतने सुनियोजित ढंग से मैं पहली बार देख रहा हूं. पांडुरंगाच्या दिंडीचा सोहळा, सगळ्या दिंड्या श्रेष्ठच आहेत. जो त्या वाटेनं चालतो खरोखर धन्य आहे तो. ज्याची पावलं पंढरीच्या वाटेवर चालतात तो धन्य आहे. पावलो पावली त्याच्या मुखामध्ये त्या भगवान पांडुरंगाचं नाम आहे. त्याच्या डोळ्यामध्ये त्या भगवान पांडुरंगाचं रूप भरलेलं आहे. त्याचं अंतकरण तीर्थाचं तीर्थ झालेलं आहे. एवढं महात्म्य त्याला प्राप्त झालेलं आहे. त्याच्या रूपामध्ये तपश्चर्येनं तपश्चर्या करून टाकली. सगळ्या तपश्चर्या पूर्ण झाल्या, सगळे यज्ञ पूर्ण झाले, सगळे अनुष्ठान पूर्ण झाले. अनंत घडले भगवत अपराध. भक्ताचा भाव आहे, असाच भाव पाहिजे अंतकरणामध्ये. घडले नसले तरीही शोध घेतला पाहिजे अंतकरणाचा. अपराध तर घडूच नये. वेगवेगळे अपराध आहेत. धर्म अपराध आहे, शास्त्र अपराध आहे, संत अपराध आहे, समाजाचे अपराध आहेत, मातृपितृ अपराध आहेत, गुरु अपराध आहेत, शास्त्र अपराध आहेत. हे घडतच असतात. या ना त्या कारणानं हे घडत असतात आणि हे फार मोठ्या संख्येमध्ये घडत असतात. हे वज्रलेप होऊन जातात. याचा क्षय लवकर होत नाही. पण जो भक्त परमात्म्याला शरण जातो त्याचे सकळ अपराध परमात्मा क्षमा करतात, त्याच्यावर कृपा करतात. परमात्म्याची कृपा झाली की मग तो भक्त संत सारखा होऊन जातो. आणि संताचं दर्शन जर प्राप्त झालं तर संत आपणासारखे करून टाकतात. अनंत घडले भगवत अपराध.
हे परमात्मा अनंत अपराध घडले, परमार्थी आली नाही शुद्ध, जागच आली नाही, डोळ्यासमोर परमार्थ पाहिला, भक्तीच्या आनंदामध्ये नृत्य करणारे भगवत भक्त पाहिले, त्यांचं दर्शन घेण्याची बुद्धी झाली नाही, त्यांच्या संगतीमध्ये 2 क्षण घालवण्याची बुद्धी झाली नाही, दिसले, प्राप्त झाले प्रारब्धानं, पण तो आनंद नाही घेतला. एक भक्त पंढरपूरला गेला, पांडुरंगाच्या दर्शनाला, पण गर्दी एवढी होती की दर्शन काही घडलं नाही. मुखदर्शन घेऊन बाहेर पडला, मनामध्ये विचार आला, ताकपिठे विठोबाचं दर्शन घ्यावं, आणि ताकपिठे विठोबाच्या दर्शनासाठी गेला. ज्यांच्या सोबत गेला ते राहणारे पंढरपूरचे, पण ते गल्ली चुकले. भक्त म्हणा लागला, अहो गल्ली चुकली ना, पुढच्या गल्लीत जायला होतं, जायला पाहिजे होतं. पण तिकडून एक गृहस्थ आले, पांडुरंगाचे भक्त, मंदिरामध्ये ज्यांचा फार मोठा अधिकार होता, ते आले. त्यांनी ओळखलं, अहो महाराज कधी आले? आजच सकाळी पोहोचलो. झालं का देवाचं दर्शन? नाही, व्हायचंय अजून. हात धरला आणि दक्षिण द्वारानं घेऊन गेले, पांडुरंगाचं दर्शन करून दिलं, पांडुरंगाच्या गळ्यातला हार दिला. आणि जेव्हा दर्शन करून ते भक्त बाहेर पडले, तेव्हा ते पंढरपूरचे भक्त म्हणाले, अहो इथं किती लोक येतात दररोज, मोठे मोठे अधिकारी येतात, मंत्री येतात, सगळे येतात, पण असं काही कोणाला घडत नाही. आज हे घडलं, देवाची इच्छा, देवाला दर्शन द्यायचं होतं. आणि हात धरून आतमध्ये नेऊन देवानं दर्शन घडवून दिलं. ही परमात्म्याची इच्छा, आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला सुयोग, ही परमात्म्याची इच्छा, ही परमात्म्याची कृपा. आपला अधिकार नाही, आपली काय योग्यता आहे, ही त्या परमात्म्याची कृपा आहे. त्या परमात्म्याच्या सेवेमध्ये लागलेलं राहावं. एकादशीचा प्रसंग आहे, त्या परमात्म्याच्या सेवेमध्ये लागलेलं राहावं, अखंड त्या परमात्म्याचं चिंतन करावं. त्या परमात्म्याला दया येईल, करुणा येईल, आणि तो परमात्मा कृपा करेल, निश्चित करेल. त्याच्या कृपेचा अनुभव भक्तांना क्षणोक्षणी येतो. शिक्षण झालं नाही, शिक्षणाचा योगच आला नाही, खांद्यावर संसाराचा गाडा पडला, तो संसाराचा गाडा ओढणंही सुरू आहे, शेतीमध्ये काबाड कष्ट करणं सुरू आहे, मुलाबाळांचं शिक्षण, परिवाराची देखभाल, सगळं करणं सुरू आहे. पण आषाढी आली की ती पावलं पंढरपूरच्या मार्गाने वळतात, पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर होऊन जातात. त्या अशिक्षित अडाणी भक्ताकडून घडलेला हा महायज्ञ आहे. एखाद्या चक्रवर्ती राजाला सुद्धा करता येणार नाही एवढा भव्य असा तो महायज्ञ आहे. कलियुगामध्ये पांडुरंगाचं दर्शन, डोळे भरून तो परमात्मा पाहणं, हा महायज्ञच आहे. हे सकळ तीर्थाटनाचं फळ आहे. अनन्य कृपा आहे त्या परमात्म्याची. अनंत घडले, अनंत घडले भगवत अपराध, परमार्थी आली नाही शुद्ध,
भाव भावना विविध रमलो संसारी। तो भक्त प्रार्थना करत आहे की मी संसारामध्ये रमलो, पत्नी पुत्रामध्ये रमलो, संसाराच्या सगळ्या व्यवहारामध्ये रमलो, परमात्मा तुझ्याकडे पाहिलं नाही, तुझा विचारही माझ्या मनामध्ये आला नाही, तुझे मी अपराध केले। एकादशीचं व्रत करावं, हे महाव्रत आहे, अवश्य करावं। भवसागराच्या प्रचंड लाटा, भवसागराच्या प्रचंड लाटा। ज्यांनी समुद्र पाहिला आहे त्यांना कळेल की लाटा किती प्रचंड असतात। आणि या ठिकाणी म्हटलं आहे भवसागराच्या प्रचंड लाटा, म्हणजे हा जो भूतलावर समुद्र दिसतो याच्याही पेक्षा प्रचंड। आणि त्या लाटा कशा आहेत, सगळं नेस्त नाबूद करून टाकणाऱ्या आहेत, सगळं नष्ट करणाऱ्या आहेत, भगवत भाव नष्ट करणाऱ्या आहेत। भवसागराच्या प्रचंड लाटा, उत्थान पतन जन्म मरण खेपा, उत्थान पतन जन्म मरण खेपा। एक लाट उसळली की सगळं नेस्त नाबूद करून टाकते, नष्ट करून टाकते, अशी प्रचंड ती लाट। कधी उंच उसळते, कधी खोल जाते, कधी उत्थान आहे, कधी पतन आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये हे चाललेलाच आहे, हा संघर्ष चाललेलाच आहे, उत्थान आहे। अंतकरणामध्ये दुर्भावना उसळतात, इतक्या उसळतात की सुप्त असलेल्या सद्भावनांना नष्ट करून टाकतात। उत्थान होत राहतं, पतन होत राहतं, पश्चाताप होत राहतो। जे घडावं ते घडत नाही, जे घडावं, ज्यासाठी एवढे प्रयत्न केले, एवढे सायास केले, एवढा अट्टहास केला, पण ते घडत नाही। जे घडावे ते घडत नाही, जे घडू नये ते घडत राहते। जसं वाळवंट झालेलं आहे, सर्वत्र ते रखरखीत वाळवंट, आणि त्या वाळवंटामध्ये संताची भेट होत नाही। जीवन वाळवंट करून टाकलं, त्यात संताची भेट होत नाही, हरिभक्ताची भेट होत नाही। जन्म मरणाच्या खेपा चाललेल्याच आहे। उत्थान पतन जन्म मरण खेपा, यातनानंत मुपा। काय सांगाव्या त्या यातना, काय सांगावे ते दुःख, एवढे प्रचंड दुःख आहे। उसाचा रस काढतात, त्या काष्टाच्या चरकामध्ये त्या उसाला घालतात, भडभडा त्या उसाचा रस गळायला लागतो। मग पुन्हा त्या उसाची घडी करून पुन्हा त्याच चरकामध्ये त्याला पुन्हा घालतात, पुन्हा रस गळतो, पुन्हा गळतो, पुन्हा गळतो, पुन्हा गळतो। रसाचा एक थेंबही उरला नाही तरीही त्याचा रस काढणं सुरूच आहे। त्याचा चोथा झाला, एक थेंबही त्याच्यामध्ये नाही, पण तरीही तो चोथा त्याच्यामध्ये टाकला आणि पुन्हा रस काढण्याचा प्रयत्न केला। अहो चोथा नाही, पीठ झालं त्याचं। तसंच मनुष्याचं जीवन आहे।
जन्म मरणाचे दोन ते फाळ आहेत आणि त्या दोन फाळाच्या मध्ये त्या जीवाला भोगावं लागतं. संसार सुटत नाही, त्यातून काही निष्पन्न होत नाही. प्रारब्ध कर्माच्या त्या चरकामध्ये तो जीव पुन्हा 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 कष्ट पावतो. तशा या जन्म मरणाच्या खेपा आहेत. जन्म घेणे, जगामध्ये राहणे, प्राप्त झालेली प्रारब्ध कर्मे करणे, नवीन प्रारब्ध निर्माण करणे. पहिलं संपलं नाही, ते भोगायचं राहून गेलेलं आहे आणि दुसरं निर्माण केलं तेही भोगणे. परावृत्ती होत नाही, त्यामधून सुटलं पाहिजे ही भावना निर्माण होत नाही. दुःखाची गणतीच नाही. शरण आता जावे नारायणा, शरण आता जावे नारायणा. शरणागत वत्सला दया घना, ऐकावी माझी विज्ञापना. शरण आता जावे नारायणा. जर संत संगती प्राप्त झाली, पूर्व पुण्याचा उदय झाला, मातृ पितृ पुण्य हे उदयाला आलं, कृपा झाली आणि मनामध्ये असा भाव झाला, तो जीव तळमळायला लागला. जरा जीर्ण झालेला आहे, मृत्यू निकट आलेला आहे. मृत्यूने यावं, मृत्यू येत नाही. कसा जगला जगामध्ये? एखाद्या पशु सारखा जगला. आता मरण मागत आहे, मरण येत नाही. जरा जीर्ण झालेला आहे, क्लेश क्रांत झालेला आहे आणि तो प्रार्थना करतो. सगळ्यांनी त्याग केला, घरातले जे होते सगळ्यांनी त्याग केला. त्याची खाट एकांतामध्ये नेऊन ठेवली. त्याच्या खाटेजवळ पाणी ठेवून दिलं. तहान लागली, हे पाणी आहे इथे, पाणी घ्या. त्याला उठता येत नाही, त्याला बसता येत नाही, आंघोळ करता येत नाही, शौचाला जाता येत नाही, कोणी त्याच्याकडे फिरून पाहत नाही, तिथला झाडूही कोणी काढत नाही. माशा झालेल्या आहेत, मुंग्या झालेल्या आहेत आणि तो तडफडत आहे. अंगावर सगळ्या त्या माशा घोंगावतात, मुखावर त्या माशा बसलेल्या आहेत. अजूनही त्याला परमात्म्याचं स्मरण होत नाही. केवढं दुर्भाग्य आहे. तो वाट पाहतो परिवारातल्या लोकांची, अरे कोणी येता का. खाटेच्या जवळ ठेवलेलं पाणी मला घेता येत नाही, थोडं पाणी मला देता का. कोणी ऐकायला तयार नाही, कोणाला वेळ नाही. भयंकर दशा झालेली आहे त्याची. त्यावेळेला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण व्हायला पाहिजे. शरण आता जावे नारायणा. आता तरी नारायणाला शरण जावं. शरण आता जावे नारायणा. शरणागत वत्सला दया घना. ऐकावी माझी विज्ञापना. शरण आता जावे नारायणा. ओ
हरि शरणं हरि शरणं हरि शरणं जय हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं. ते दृश्य पाहताना, पांडुरंगाचा काकडा पाहताना किती आनंद होतो. जलाचा तो घट पांडुरंगाच्या मस्तकावर उलंडला. सर्वांगावरून ते जल वाहत आहे. त्या पांडुरंगाचं स्वरूप दिव्य दिसत आहे. हरी 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 हरी. दशविधी स्नान पांडुरंगाचं. या मुहूर्तामध्ये, या क्षणाला अद्भुत असं ते परमात्म्याचं स्वरूप ते पाहण्यासाठी भक्त आतुर होऊन जातात. आणि ते दृश्य एकदा दिसलं की धन्य होतात. दुग्धाचा घट, दुधानं भरलेला घट, आणि तो पांडुरंगाच्या सर्वांगावर जेव्हा उलंडला जातो, पांडुरंगाचं सगळं स्वरूप शुभ्र दिसायला लागतं. अद्भुत अशी ती शोभा. देवाधिक आतुर झालेले असतात. सनकाधिक नारद भगवान आतुर झालेले असतात ते स्वरूप पाहण्यासाठी. काकड्याचा तो आनंद. दशविधी स्नान पांडुरंगाचं. नाना प्रकारचे स्नान झाले. चंद्रभागेच्या जलानं स्नान झालं. सर्वांग पांडुरंगाचं पुसून काढलं. पांडुरंगाला सुगंध अर्पण केला. कस्तुरीचा सुगंध सर्वांगाला. जशी सेवा पंढरपुरामध्ये आहे तशीच सेवा जगन्नाथपुरीला. चंदन चरचित नील कलेवर. चंदन चरचित नील कलेवर. पीतवसन वनमालिन. केली चलन्मणि कुंडल मंडित. गंडयुग स्मितशालिन. गंडयुग स्मितशालिन. ओम हरी पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी पांडुरंगा. सुगंध अर्पण केला. सुंदर भरजरी वस्त्र अर्पण केले. तुळशीच्या माळा अर्पण केल्या. चंदनाचा टिळा, कस्तुरी तिलक प्रभूनं धारण केला. मस्तकावर मुकुट ठेवला. पंचारती ओवाळणं आरंभ झालेला आहे. जयघोष होत आहे. भक्तांचा भाव अगदी कळसाला पोहोचलेला आहे. पांडुरंगाची आरती होत आहे. पांडुरंगाची आरती झाली. पांडुरंगाला फल नैवेद्य अर्पण झाला. ओम दिव्य स्वरूप आहे पांडुरंगाचं. हरी हरी. घरी असणं ठीक आहे, पण मनानं तिथे गेलं पाहिजे.
दररोज मानस पूजा केली पाहिजे. एक आई पंढरपूरला जात असतात, दररोज पंढरपूरला जातात, आमच्या संपर्कामध्ये आहे, आमच्या कथेमध्ये येत असतात आणि त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर मग सांगतात. त्यांना संधी मिळाली तरच बोलतात, नाहीतर बोलत नाहीत, नमस्कार करून निघून जातात. सगळं अनुकूल आहे, आता बोलण्याची वेळ आहे, त्या वेळेला बोलतात, पण भगवत भाव फार मोठा आहे. ही माऊलीचीच कृपा आहे, हे माऊलीचे संस्कार आहेत की त्यांच्या जीवनामध्ये उदयाला आले. असे हजारो भक्त आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत 9वे योगेश्वर, नवनाथामधले 9वे नाथ श्री कृष्ण परमात्म्याचे पिताश्री श्री वसुदेवजी महाराज यांनी नारद भगवानच्या चरणी दंडवत केला आणि त्यांना प्रार्थना केली की जीवन मुक्त करणारं ज्ञान मला द्यावं. नारद भगवान म्हणाले, परमात्म्याला का नाही विचारत? ते म्हणाले, नाही, परमात्मा तो सांगत नाही आम्हाला, कृष्ण आम्हाला सांगत नाही, आमचं तोच दर्शन घेतो आणि निघून जातो, तुम्हीच कृपा करा. आणि सद्गुरु श्री नारद भगवान वसुदेवजी महाराजांना उपदेश करतात. ते हा नवनाथाचा प्रसंग सांगतात वसुदेवजी महाराजांना, ज्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे. त्या नवनाथाची भेट मिथिला देशाचे राजे निमी महाराजांसोबत झाली. निमी महाराज हे जनकाचे पूर्वज आहेत. त्या निमी वंशामध्ये जनकजी महाराजांचा जन्म आहे, ज्यांची कन्या साक्षात जगत जननी श्री सीताजी होती. ते जनक महाराज निमी राजाच्या वंशामध्ये जन्मले. फार दिव्य वंश आहे. निमी महाराजांनी प्रश्न विचारला 9व्या योगेश्वरांना, त्यांचं नाव करभाजन. परमात्म्याची सरळ आराधना काय आहे? सोपी आराधना जी सगळ्यांना करता येईल, जे कामामध्ये व्यस्त आहे त्यांना करता येईल, ज्यांच्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत त्यांना करता येईल, अशी सरळ आराधना कोणती आहे? आणि करभाजनजी महाराजांनी, योगेश्वरांनी निमी महाराजांना उत्तर दिलं की हे राजा, जप रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्या नामाचा जप, भगवन नामाचा जप. नाम पंढरपुरामध्ये उभं आहे नाम, नाम बसत नाही खाली. मनुष्याच्या जीवनामध्ये नाम उभं केलं पाहिजे, नाम उभं करावं लागतं. रामकृष्ण हरी जप हा एक मार्ग आहे, याला काही लागत नाही, काही साधन नाही लागत, काही व्यवस्था नाही लागत. एकांतामध्ये बसून करता येतं, लोकांतामध्ये बसून करता येतं, काम करीत असताना करता येतं, आपले व्यवहार करताना करता येतं. काळ वेळ नाम उच्चारिताने जप हा एक मार्ग आहे. दुसरा तपश्चर्या, ज्यांना जमेल त्यांनी करावा. हिमालयामध्ये जाऊन एखाद्या पर्वतावर ध्यान लावून बसणं, तपश्चर्या करणं, इंद्रिय जिंकून टाकणं. इंद्रिय जर जिंकले नाही तर तपश्चर्या करता येत नाही. व्यसनाधीन मनुष्य जपही करू शकत नाही आणि तपश्चर्याही करू शकत नाही. त्याच्या जीवनात दोन्हीही घडू शकत नाही. इंद्रिय जिंकावे लागतात, ते फार अवघड कार्य आहे. योग
योगाच्या माध्यमातून तपश्चर्या करता येते, यज्ञ अनुष्ठान करून परमात्म्याची प्राप्ती करता येते, व्रत करून एकादशी व्रत करून, ध्यान करून, प्रार्थना करून, ओम शरणाता नारायणा शरणागत वत्सला दयाघना ऐकावी माझी विज्ञापना शरणाता नारायणा। शरणागती हे सगळे मार्ग श्रेष्ठच आहे, कोणताही कनिष्ठ नाही, कोणताही वरिष्ठ नाही, सगळ्यांचं महात्म्य सारखंच आहे। ज्याला जे जमेल त्यांनी ते करावं, ज्याची क्षमता आहे त्यांनी यज्ञ करावा, ज्यांनी इंद्रिय जिंकलेले आहेत त्यांनी तपश्चर्या करावी, ज्याला इंद्रिय जिंकता आले नाही तरी पण परमात्म्याचा भाव अंतःकरणामध्ये आहे त्यांनी जप करावा, नामसंकीर्तन करावं, प्रार्थना करावी, व्रत करावं। हे सगळे मार्ग श्रीमद भागवतामध्ये, कपिल गीतेमध्ये कपिल नारायण भगवाननी देवाहुती मातेला फार सुंदर उपदेश केला आहे। परमात्म्याचं ते स्वरूप आठवावं। कालच्या कथेमध्ये स्पर्श झाला होता परमात्म्याच्या ऐश्वर्याचा, मग मनामध्ये विचार आला की ते षड ऐश्वर्य सांगावं। आज एकादशीचा प्रसंग आहे, पांडुरंगाच्या ठिकाणी 6ही ऐश्वर्य आहे। विठ्ठल भगवान षड ऐश्वर्यांचे नाथ आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायका रुक्मिणी वल्लभा षड ऐश्वर्य संपन्ना अहो पांडुरंगा नमो नमः। हा नमस्कार आहे त्या पांडुरंगाला, हा जय जयकार आहे। परमात्म्याचे 6 ऐश्वर्य, ऐश्वर्यश्च समग्रश्च धर्मश्च यशश्रियाः ज्ञान वैराग्यश्च षण्णा भग इति रणः। हे 6 ऐश्वर्य ज्याच्या जवळ आहे त्याला भग म्हणतात, तो भगवान आहे। ज्या भगवंतानं हे 6 ऐश्वर्य धारण केलेले आहेत, अनंत ज्ञान, परिपूर्ण ज्ञान, आता काही राहिलेलं नाही, समग्र ज्ञान, अनंत बल, बलधाम आहे तो परमात्मा, अनंत सौंदर्य, काय महिमा वर्णू, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, आता सांगणे किती। कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती। काय वर्णन करावं, त्या परमात्म्याचं वर्णन कसं करावं, त्याच्या सुंदरतेचं वर्णन कसं करावं। अनंत लावण्य, ज्यांनी पाहिलं ते पाहतच राहिले, समुद्राचा अंत लागेल आणि ब्रह्मांड पाहण्याचा जर प्रयत्न केला तर बऱ्याच दूरपर्यंत ते ब्रह्मांड ही पाहता येईल, पण त्या परमात्म्याच्या सुंदरतेचा अंत लागत नाही। जगन्नाथ प्रभूकडे पाहिलं की त्या प्रभूची सुंदरता काय आहे त्याचा थांग लागत नाही। ग्रहण काळामध्ये ज्या दिवशी मंदिरामध्ये कुणीही नव्हतं, त्या दिवशी मंदिरामध्ये प्रभूच्या समोर उभं राहून
दर्शन घेण्याचा योग आला होता. किती वेळ प्रभूला पाहिलं पण मन संतुष्ट ते झालंच नाही. त्या परमात्म्याला पाहण्याची आतुरता, अनंत लावण्य, अनंत सुंदरता, सौंदर्य निधी आहे तो परमात्मा. त्या मथुरेच्या स्त्रियांनी विचारलं होतं, कैसा है तुम्हारा श्री कृष्ण, तुम्हारा कन्हैया कैसा है, नंदलाल कैसा है, ब्रजभूषण कैसा है. तर त्या म्हणायला लागल्या कि हमारा नाथ, हमारा कृष्ण, श्री कृष्ण रूप सिंधो, वो रूप का समुद्र है. समुद्र के ओर छोर का पता नहीं चलता है, कितना बड़ा है. गोपियां वर्णन करने लगी, मथुरा की स्त्रियां मुग्ध हो गई, कब हमारे भाग्य जागेंगे और कब हमें उनका दर्शन होगा. तशी भक्ताची अवस्था होऊन जाते. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये उभं राहून त्या पांडुरंगाला पाहिलं की तशी अवस्था होते. जगन्नाथजीला पाहिलं की तशी अवस्था होते. मन भरत नाही, त्या परमात्म्याला पाहतच राहावंसं वाटतं. आपलं हे जीवन त्या परमात्म्याच्या गुणगानामध्ये जावं. करभाजन नावाचे योगेश्वर परमात्मा प्राप्तीचा सरळ मार्ग सांगतात, सोपा मार्ग सांगतात. अनंत यश आहे त्या परमात्म्याचं. परमात्म्याचं हे ऐश्वर्य आहे, अनंत औदार्य आहे. वाटीभर दूध मागितलं, त्या व्याघ्रपाद मुनीच्या पुत्रानं वाटीभर दूध परमात्म्याला मागितलं. घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या कशासाठी ऋषीमुनींनी विचारलं तर वाटीभर दुधासाठी. वाटीभर दुधासाठी केलेली तपश्चर्या, आणि तो परमात्मा इतका प्रसन्न झाला की त्या परमात्म्यानं क्षीर सागर देऊन टाकला. आणि एवढं असून अनंत वैराग्य. पांडुरंगाच्या मुखाकडे पाहिलं की 6 ऐश्वर्य दिसायला लागतात. अनंत ब्रह्मांडाचा धनी, आणि कसा उभा आहे, कसं त्याचं वैराग्य आहे, कसा त्याचा भाव आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकाचं रूपांतर ओवीत केलं. केवढी कृपा आहे माऊलीची. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशश्रिया ज्ञान वैराग्यश्च षण्णा भग इति ऋणा. आणि हा श्लोक माऊलीची ओवी पहा. ऐका. यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ. जसा श्लोक आहे संस्कृतचा तशी ओवी आहे माऊलीची. माऊलीची केवढी कृपा आहे. मंद झालेल्या बुद्धीला ते परमार्थाचं दिव्य ज्ञान अगदी सोप्या पद्धतीनं माऊली देतात. संतांचे फार उपकार आहेत. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची.
न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बसोनी करायक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, यावीण असता यावीण आणिक असता साधन, वाहतसे आण विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. महाराजांचा अभंग आणि करभाजन नावाच्या योगीश्वरानं केलेला उपदेश एकच आहे. करभाजन नावाच्या योगेश्वरानं केला उपदेश तो संस्कृत मध्ये आहे आणि महाराजांनी केलेला उपदेश हा प्राकृतात आहे, हा मराठी भाषेमध्ये आहे, सहज कळेल असा आहे. आणि सांगितलं की नामसंकीर्तन हे सोपं साधन आहे. साधन तपश्चर्येला म्हणत असतात. योगी साधना करतात, तपस्वी साधना करतात. ही साधना सामान्य माणसाला जमणं अवघड आहे. ज्याच्या खांद्यावर संसाराचा गाडा आहे, ज्याच्यावर जबाबदाऱ्या आहे, ज्याला कर्तव्य प्राप्त झालेलं आहे, त्याला हे करणं अवघड आहे. पण त्याच्यासाठी मार्ग सांगितला महाराजांनी. परमात्म्याचं नाम घेणं अवघड नाही, हा सोपा मार्ग आहे. त्या परमात्म्याचं नाम संकीर्तन करावं. हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल पांडुरंगा, हरी विठ्ठल पांडुरंगा. आपली इष्ट देवता आहे भगवान पांडुरंग. पांडुरंगाचं नाम, विठ्ठलाचं नाम, षड ऐश्वर्याचे नाथ पंढरीनाथ. हो नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपे म्हणाले महाराज, म्हणजे महाराजांनी अन्य साधन साधून पाहिले, करून पाहिले, अनुभव घेतला आणि मग शेवटी समाजाला पचेल, रुचेल, सहज करता येईल असं साधन सांगितलं. त्याला साधन म्हटलं. भगवान नाम घेणं ही तपश्चर्याच आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मोजन्मी जी पापे झाली ती सगळी जळून जाते. न लगती सायास जावे वनांतरा. काही सायास करायची गरज नाही, काही वनामध्ये जाण्याची गरज नाही. परमार्थ करायला अवस्था पाहिजे, व्यवस्था पाहिजे आणि भावही पाहिजे. अवस्था पाहिजे म्हणजे शरीर अवस्था. शरीर जर जर्जर झालं, शरीराचे अंग गलित गात्र झाले, भयंकर वेदना आहेत, अशा वेळेला नाम संकीर्तन करता येणार नाही. स्मरण त्या वेदनांचंच राहील. आणि शेवटी मरण काळामध्ये मृत्यू जवळ आल्यानंतर सहस्र इंगळी एकाच वेळेला जो दंश करतात आणि ज्या वेदना होतील तशा वेदना मनुष्याला होतात. मग कशाचं आलं नाम संकीर्तन? मग कशाचं आठवेल भगवन नाम?
वनामध्ये जायचं म्हटलं तर शरीर चांगलं पाहिजे, अवस्था पाहिजे आणि व्यवस्थाही पाहिजे. जिथे जाऊन बसायचं, तपश्चर्या करायची, तिथे निवासाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था सुद्धा लागतील. जाता बरोबर पहिल्या दिवशीच काही अन्न त्याग घडणार नाही. कुटी लागेल, निवास लागेल, हो, व्यवस्थाही लागेल. आणि भाव सुद्धा लागेल. पण महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात, सांगतात. त्यामध्ये भावाचं फार मोठं महात्म्य आहे. न लगती सायास जावे वनांतरा. आता आपल्याला जीवाला जाण्याची गरज नाही, तो परमात्माच येईल. सुखे येतो घरा नारायण, तो परमात्माच येतो. जिथे आहात तसेच ठाईच बैसोनी कराये कचित्त. आवडी अनंत आळवावा. मोठ्या प्रेमानं त्या अनंताचं स्मरण करायचं, त्या परमात्म्याचं स्मरण करायचं, त्या परमात्म्याची आराधना करायची. विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा. एकदा पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या किनारी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. पलीकडच्या तीरावर खामगावातील महिला मंडळ होतं आणि तिथे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण मोठ्या श्रद्धेनं महिला मंडळ ते पारायण करीत होतं. आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये सगळ्या महिला भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला जात असत, काकड्याच्या वेळेला. आणि भगवान पांडुरंगाचं दर्शन त्यांना प्राप्त होत असे. केवढा भाग्याचा क्षण होता. मार्गशीर्ष महिना, वद्य पक्ष. न लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. हा परमार्थ आपल्या घरामध्ये करावा. आपल्या घराचं घरपण शुद्ध होईल, पवित्र होईल. सकळ दोषांचे जे संस्कार आहेत ते निघून जातील. त्या घरामध्ये काय आपणच राहिलो, इतरही लोक राहून गेलेले आहेत. आणि काय काय आणि कसे कसे संस्कार त्या घरावर असतील, त्या भूमीवर असतील. मनुष्यानं केलेल्या कर्माचे संस्कार त्या घरामध्ये असतात. त्या घरातील लोक ज्या प्रकारच्या भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये धारण करतात त्याचे संस्कार असतात. एखादी भयंकर वस्तू जर एखाद्या ठिकाणी ठेवली तर त्या वस्तूचे संस्कार त्या भूमीवर होतात. ज्या भूमीवर बसून भक्त परमात्म्याचं नाम संकीर्तन करतो त्या भूमीवर ते संस्कार असतात. पंढरपूरला देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथले भाव वेगळे असतात. तिथे ज्ञानेश्वर महाराज गेलेले आहेत, तिथे नामदेव महाराज उभे राहिलेले आहेत. संत मालिकेमध्ये झालेले संत, भरतखंडातले सगळे संत त्या ठिकाणी भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले आहेत, येऊन गेले आहेत. त्यांचे संस्कार तिथे कायम आहेत. जगन्नाथ महाप्रभू
महाप्रभूची बैठक तिथे आहे. चैतन्य महाप्रभू आले होते, रामानुजाचार्यजी महाराज आले होते, मध्वाचार्यजी महाराज तिथे आले होते, स्वामी श्रीमद वल्लभाचार्यजी महाराज तिथे आले होते, आद्यगुरु शंकराचार्यजी महाराज तिथे आले होते. पांडुरंगाष्टकम हे तिथली रचना आहे. नाथ महाराजांनी तिथे प्रवचन केले होते, नाथ महाराजांनी शास्त्र सांगितले होते, संत मंडळींनी त्या ठिकाणी सत्संग केला होता, भजन केले होते. ती भूमी पुण्यप्रद आहे. तिथे जो जो जाईल त्याला परमात्म्याची कृपा प्राप्त होणार आहे. ते सामान्य स्थान नाही, ते अद्भुत स्थान आहे. वैकुंठापेक्षा श्रेष्ठ स्थान आहे ते. ठाईच बैसोनी करा एक चित्त. तिथंच बसा, शांत बसा, एकाग्र चित्तानं त्या परमात्म्याचं भजन करा. आपलं घर मंदिर करून टाकायचं. आपल्या घरामध्ये भजन पाहिजे, कलह नको. परमात्म्याच्या गुणांचं वर्णन पाहिजे, निंदा नको. आपलं घर भगवत भावानं सुगंधलं पाहिजे, दुर्भावानं दुर्गंधित व्हायला नको. हे आपल्यावर अवलंबून आहे. हे आपल्यालाच करावं लागेल. हे आपणच करू शकतो. आवडी अनंत आळवावा. मार्गशीर्ष महिना ब्रह्ममुहूर्तामध्ये महिला मंडळ एका पोशाखामध्ये भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेला आहे. एकादशीचा प्रसंग. त्या दिवशी पूर्णता होती. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाची पूर्णता होती. पारायणासाठी मंडळी गेली होती. अद्भुत भाव होता अंतकरणातला. मुखामध्ये नाम होतं, परमात्म्याचं दर्शन होतं. तेथील मंडळीलाही मोठं कौतुक वाटलं, मोठा आनंद वाटला. काय भक्त मंडळी आहे ही, इतक्या लांबून आलेले आहेत, एवढी थंडी आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये दररोज मंदिरामध्ये असतात. सगळ्यांचा पोशाख सारखाच आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. मंत्र हा जपावा सर्व काळ. हे फार मोठं साधन आहे. याच्या पेक्षा श्रेष्ठ अन्य साधन नाही, सोपंही नाही. या वीणाणिक असता साधन वाहतसे आण विठोबाची. पहा केवढी तळमळ आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या कल्याणाची केवढी तळमळ आहे. आपल्यासाठी आण वाहतात महाराज. काय गरज आहे? कोणत्या जगामध्ये आपण राहतो? शेजारी शेजारीच्या सुखदुःखाचा विचार करत नाही. आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारची भावना धारण करतो. मित्र सुद्धा त्या अवस्थेला पोहोचले नाही. मित्र सुद्धा सुखाचा विचार करत नाही. माझ्या मित्राला दुःख झालेलं आहे, माझ्या मित्रावर फार मोठं संकट आलेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे? या प्रकारची भावना ज्या जगामध्ये आहे आणि त्या जगामध्ये कलियुगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की हे साधन आहे.
या वीणाणिक असता साधन, याच्यापेक्षा दुसरं साधन नाही, हे सोपं साधन आहे. वाहतसे आण विठोबाची, ही तळमळ आहे महाराजांची. भक्ताचं कल्याण झालं पाहिजे, भक्त या भवसागराच्या दुःखामधून सुटला पाहिजे, ही तळमळ आहे महाराजांची. म्हणून महाराज विठोबाची आण वाहतात. महाराजांना विठोबा फार प्रिय आहे, फार प्रिय. जीवीचा जिव्हाळा आहे तो, जीवीचा जिव्हाळा, कृपेचा पोवळा, प्रेमाचा पुतळा, तो जीवन आहे. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, सगळं काही तो परमात्मा आहे, विठ्ठल आहे. त्याची आण वाहतात. काही लोकांकडून चुका झाल्या की लोक म्हणतात आईची शपथ, आईची शपथ घेतात. कारण आई फार प्रिय आहे ना, लोकांचा विश्वास बसावा, खोटं सुद्धा बोलतात. आईची शपथ, देवाची शपथ. शपथ घेण्याची काही गरजच नाही, तशी वेळच कशाला आणायची जीवनामध्ये की शपथ घ्यावी लागेल. लौकिकाच्या मागे आपला परलोक कशाला नष्ट करायचा. आणि कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तर या पद्धतीनं जर जगलं तर तो वाचेल का? नाही वाचणार. जगाचा केवढा विचार आहे, स्वतःचा आहे का तेवढा विचार? परमार्थाचा विचार. ही कथा आम्ही सांगत आहोत आणि तरुण मंडळी सुद्धा ऐकत आहेत. वैराग्याचे विचार आहे. आताच त्यांना जर आकलन झालं तर पुढे त्यांचं कल्याण होईल, पुढे त्यांच्या हातून काही दुष्कर्म घडणार नाही, त्यांचं पाऊल सरळ पडेल जीवनामध्ये. परमार्थामध्ये दृढ झाले की मग त्यांचं पाऊल संसारामध्येही सरळ पडेल. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, सगळ्यापेक्षा सोपा आहे म्हणतात महाराज. शहाणा तो धनी घेतो येथे. ज्याला परमार्थ आकलन झालेला आहे, कळला आहे, त्याला शहाणा म्हटलं आणि तो हे ग्रहण करतो. जग कसं आहे? द वर्ल्ड इज लाईक मिरर हाऊस. In the house there are mirrors. Everywhere mirror. The wall is of mirror. पूर्ण भिंतच आरसा आहे. सगळ्या भिंती आरसेच आहेत. The world is the house of mirrors. A dog entered in that house. The dog was angry. It looked in the mirror. It saw the dog. It started barking. He looked in the next wall. There also he saw dog. Actually he was seeing himself. But this understanding was not there in his mind. He started barking. He saw in the third wall. There also was another dog and many dogs. He started barking. All the dogs were barking. He did not understand that his image only was barking. He barked there long time and finally he went out. He thought that there are dogs. There are many dogs. After some time, another dog came. That dog was happy. It looked into the mirror. It saw the dog. He wagged his tail. He was wagging his tail and the dog in the mirror, he also was wagging its tail. The dog behaved friendly
The dog in the mirror also behaved friendly. All the dogs were friendly. He understood that all dogs are friendly. He also went out. The observation of both dogs are different. The first dog thought that all the dogs are angry. The second dog thought that all the dogs are happy. All the dogs are friendly. It is the same for man also. If man looks in the mirror, mirror shows the truth. Mirror does not tell lie. चाहे सोने के प्रेम में जड़ दो, चाहे सोने के प्रेम में जड़ दो, आईना झूठ कभी बोलता ही नहीं, आईना झूठ कभी बोलता ही नहीं। The world is like a mirror house. This sentence was told by a student, and he gave these two examples of two dogs, and we were fortunate enough to listen to his thoughts. And that boy, now he is a responsible officer working for the country. The love for the country is filled in his heart. He is serving the country. आज देशाची सेवा करत आहे. बोलण्याला महत्व आहे, पण बोलण्याला महत्व तेव्हा आहे जेव्हा ते कृतीमध्ये आहे. जयदेव जी महाराज के एक प्रसंग का श्रवण करेंगे. कल की कथा में सुना था कि जयदेव जी महाराज को घायल करके सूखे कुएं में उन डाकुओं ने डाल दिया था. वेदना हो रही थी, बहुत दर्द था. सूखे कुएं में पड़े हुए श्री जयदेव जी महाराज जगन्नाथ प्रभु का नाम संकीर्तन कर रहे थे. चंद्रक चारु मयूर शिखंडक, चंद्रक चारु मयूर शिखंडक, मंडन वलयित केशम. सुख हो या दुख हो, भगवान का नाम संकीर्तन, भगवान का भजन, भगवान का स्मरण. और उसी समय जब जयदेव जी महाराज भगवान का नाम संकीर्तन कर रहे थे, गोडेश्वर लक्ष्मण सेन महाराजा उधर से जा रहे थे. थोड़ी देर के लिए वो रुके तो उन्हें मधुर स्वर सुनाई दिए. उन्हें ऐसा लगा कि आसपास कोई तो भी गा रहा है, जगन्नाथ भगवान की स्तुति है. अपने सैनिकों से कहा, जाओ जरा देखो
कोई गायन कर रहा है और राजा के सैनिक गौड़ेश्वर महाराज लक्ष्मण सेन के सैनिक ढूंढने के लिए निकले। एक कुएं में बुरी अवस्था में, घायल अवस्था में जयदेव जी को देखा और आकर समाचार दिया, महाराज जी कुएं में एक घायल भक्त है, वह जगन्नाथ भगवान की स्तुति गायन कर रहा है। लक्ष्मण सेन जी वहां गए, वहां उन्होंने देखा घाव बह रहे हैं, सारा शरीर रक्त से लथपथ है, मुख में जगन्नाथ प्रभु का नाम है। ओम चंद्रक चारु मयूर शिखंडक। जगन्नाथ प्रभु ने मयूर का पुच्छ अपने मस्तक पर धारण किया है। बहुत सुंदर ऐसी छवि है जगन्नाथ प्रभु की। भक्त उसका गायन कर रहा है। इस अवस्था में लक्ष्मण सेन जी ने आज्ञा की, बाहर निकालो। जयदेव जी को बाहर निकाला। लक्ष्मण सेन जी के अंतकरण में करुणा आई। राजभवन ले चलो, राजभवन ले आए, चिकित्सक को बुलाया, चिकित्सा आरंभ कर दी। कुछ दिनों में घाव अच्छे होने लगे। लक्ष्मण सेन जी खबर रखते थे अब कैसी तबीयत है, अब घाव कैसे हैं, अब भरने लगे हैं, अब बहुत आराम है। मिलने के लिए आए, जयदेव जी महाराज का दर्शन किया। ये बहुत बड़े भक्त है, भाग्य से ही ऐसे भक्तों का दर्शन मिलता है। लक्ष्मण सेन जी राजा थे, लेकिन उनके पूर्व संस्कार बहुत बड़े थे। राजा होना गलत बात नहीं, अमीर होना गलत बात नहीं, पूर्व संस्कार श्रेष्ठ थे। राजा ने उनके स्वास्थ्य की देखभाल की। जब स्वास्थ्य ठीक हो गया, उनकी योग्यता देखकर, उनका ज्ञान देखकर बड़े बड़े पंडित भी चकित होने लगे। राजा ने अपनी पंचरत्न सभा का अध्यक्ष पद जयदेव जी महाराज को दे दिया। पंचरत्न सभा के अध्यक्ष हो गए, लेकिन जो पहले से वहां थे उनके मन में ईर्ष्या थी कि सारा जीवन हमने राजा की सेवा में बिता दिया, वो अध्यक्ष पद हमें नहीं मिला। वो इस अतिथि को मिल गया। उनके मन में ईर्ष्या थी, वो अंदर ही अंदर कुढ़ते थे। ये कुढ़न अच्छी नहीं होती। और एक दिन उत्सव था, भगवान का नाम संकीर्तन हुआ, आरती हुई और हजारों लोगों को प्रसाद मिलने लगा। प्रसाद लेने के लिए वही डाकू आए। जब वो प्रसाद लेने लगे, तब उन्होंने पंचरत्न सभा के अध्यक्ष पद के आसन पर जयदेव जी को देखा और वो आपस में फुसफुसाने लगे, ये तो वही दिखता है जिसे घायल करके हमने कुएं में डाल दिया था। जयदेव जी ने उन्हें पहचान लिया, उन्हें निकट बुलाया और सेवकों से कहा, इन्हें भोजन दीजिए, इन्हें वस्त्र दीजिए, इनका स्वागत सत्कार कीजिए, इन्हें प्रचुर मात्रा में धन दे दीजिए। जयदेव जी ने इसलिए कहा कि ये आगे चल के चोरी नहीं करेंगे। इतना धन दे दिया कि वो उठा भी नहीं सकते थे।
जयदेव जी ने देखा कि ये धन को उठा नहीं सक रहे हैं, इसीलिए जयदेव जी ने कहा कि ठीक है, कुछ सेवक इनके साथ भेज दो। और सेवक वो धन लेकर जाने लगे। जाते जाते उन सेवकों ने पूछा कि आपकी तो बड़ी आवभगत हुई, बड़ा स्वागत हो गया आपका, कितना धन आपको मिला है? जीवन भर किसी को यह नहीं मिलता, इतना दे दिया आपको। जयदेव जी ने ये कृपा आप पर क्यों की? अब वो जो दुष्ट थे वो तो उल्टा ही विचार करने वाले थे, उनके बुद्धि में कहां सरल विचार आएगा। वो कहने लगे कि इसके पीछे कारण है, क्योंकि एक बार क्या हुआ, हम साथ में काम करते थे, एक राजा की सेवा में थे, इनके हाथों से अपराध हो गया। राजा ने कहा कि इन्हें मृत्यु दंड दे दीजिए। और फिर हम लेकर आए जयदेव को वन में मृत्यु दंड देने के लिए। हमारे मन में करुणा आ गई, हमने सोचा इसको मारना अच्छा नहीं होगा, इसीलिए हमने कहा कि ठीक है, तुम तुम्हारे प्राण बचाकर चले जाओ। उनको हमने छोड़ दिया, राजा को झूठा बता दिया कि आपकी आज्ञा का पालन हुआ है, मृत्यु दंड दे दिया जयदेव को। और आज अचानक उनकी भेंट हुई, यहां पर उन्हें पंचरत्न सभा के अध्यक्ष पद पर देखा। ये जयदेव ने जान लिया हम ये रहस्य राजा को बता देंगे, तो डर से उन्होंने हमें ये धन दे दिया और हमें संतुष्ट करके भेज दिया। ये सत्य है। ये बात सुनकर वो सेवक आए, राजा से मिलने गए और राजा को सारा समाचार दिया। घटना ऐसी हुई कि जब उन्होंने कहा कि जयदेव ने धन हमें इसलिए दिया है कि उसका जो रहस्य है वो हम प्रकट ना करें, ये शब्द का उच्चार होते ही भूमि का विभाजन हो गया, भूमि भंग होने लगी और वो चोर, वो डाकू उस भूमि में समा गए। ये चमत्कार हो गया। सेवक लौट कर आए, राजा को बताया, सारी घटना का निवेदन किया। राजा आए और जयदेव जी महाराज के चरणों में वंदन किया। जयदेव जी महाराज ने एक शब्द भी नहीं कहा। जगन्नाथ प्रभु ने भक्तों का रक्षण किया है, जयदेव जी का रक्षण किया। जिसका रक्षण परमात्मा करे उसे कौन मार सकता है? सच्चा हितैषी परमात्मा है, सच्चा साथी परमात्मा है, सच्चा संगी परमात्मा है। एक प्रसंग काकभूषुंडी जी का है। सुनी तब प्रश्न सप्रेम सुहाई, सुनी तब प्रश्न सप्रेम सुहाई, बहुत जन्म के सुदी मुहियाई। आपको भक्ति कैसे मिली? इतनी कृपा आप पर कैसी हुई? अभी तक आपने कौवे का शरीर क्यों धारण करके रखा है? आपको तो बड़ा दिव्य शरीर मिल सकता था, वो आपने क्यों नहीं लिया? गरुड़ जी महाराज ने काकभूषुंडी ऋषि से पूछा, जो काग है कौवे हैं। भक्ति की प्राप्ति कौवे के शरीर से हुई थी, इसीलिए कौवे के शरीर का त्याग नहीं किया काकभूषुंडी ऋषि ने। जिस माध्यम से परमात्मा की प्राप्ति हो वो माध्यम श्रेष्ठ है। शरीर ये माध्यम है, इस माध्यम का उपयोग करना चाहिए।
जब गरुड़ जी महाराज ने प्रश्न किया तो काकभुशुंडी ऋषि को बड़ा आनंद हुआ। वो कहने लगे, सुनी तब प्रश्न सप्रेम सुहाई। इतना प्रेम भरा प्रश्न सुनकर मुझे बड़ा आनंद हुआ है। गदगदित हो गए काकभुशुंडी। बहुत जन्म के सुधी मोहि आई। अनेक जन्मों का मुझे स्मरण हो गया तुम्हारे प्रश्न सुनकर। गोस्वामी तुलसीदास जी महाराज के शब्द है। गंगा जैसा जिनका जीवन था, गंगा के तट पर उन्होंने जीवन बिताया, उनका परमार्थ अद्भुत है। परमार्थ मार्ग वो हमें दिखाते हैं। सब निज कथा कहूं मैं गाई। अपनी कथा, निज कथा मैं तुम्हें गाकर सुनाता हूं। तात सुनहु सादर मन लाई। आज ये प्रवचन चल रहा है, यहां तो कोई नहीं है, केवल प्रभु है, केवल विठ्ठलनाथ भगवान है। उन्हीं को सुना रहे हैं और सुनाते समय आनंद हो रहा है। बड़े आदर के साथ उसे श्रवण करो। ऐसी प्रार्थना की। कई जन्मों की कथा याद आई काकभुशुंडी जी को और सुनाने लगे। तात सुनाहु सादर मन लाई। जप तप मख समदम व्रत नेमा। इतने साधन बता दिए, साधना के इतने मार्ग बता दिए, भगवत प्राप्ति के इतने मार्ग बता दिए। जप तप मख सम दम व्रत नेमा। विरति विवेक जोग विज्ञाना। इतने मार्ग है। जप, राम प्रभु का नाम का जप, श्री राम श्री राम, उस नाम का अखंड उच्चारण, यह हो गया जप। तप, हिमालय में शिखर पर बैठकर भगवान नाम का चिंतन करना। मख, यज्ञ हो गया। ओम नारायणाय स्वाहा इदं नमः। ओम नारायणाय स्वाहा इदं नमः। ओम नारायणाय स्वाहा इदं नमः। आहुति डाली चली जा रही है, भगवान नारायण का स्मरण हो रहा है। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायणाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। सम, संयम, संयम धारण किया है। दम, इंद्रियों को जीत लिया है। व्रत रखा है, एकादशी का व्रत। हरि विठ्ठल। नियमों का पालन किया है जीवन में, कठोर नियम धारण किए हैं। वैराग्य प्राप्त हो गया है, विवेक प्राप्त हो गया है, योग साधना किए हैं, ज्ञान की प्राप्ति की है। ये सारे साधन, ये परमात्मा प्राप्ति के सारे मार्ग बहुत विश्लेषण किया है। और समझने के लिए इसका विश्लेषण बहुत किया जा सकता है।
लेकिन ये साधन किस लिए है, ये तपश्चर्या किस लिए है? राम प्रभु का प्रेम प्राप्त करने के लिए। सब कर फल रघुपति पद प्रेमा। वैराग्य इसलिए है कि प्रभु के चरणों में अनुराग हो जाए। सब कर फल रघुपति पद प्रेमा। तेहि बिनु को न पावै क्षेमा। ये करने के सिवाय किसी को भी जीवन में शांति नहीं मिलती, उसके जीवन का कल्याण नहीं होता। परमात्मा के चरणों का स्मरण, परमात्मा के दर्शन से क्या मिलता है? परम शांति मिलती है, जो शांति कहीं नहीं मिलती। कुछ भी मिलने से जो नहीं मिल सकती ऐसी दिव्य शांति, वो परमात्मा का दर्शन करने से प्राप्त हो जाती है। काकभूषुंड जी महाराज ने गरुड़ जी महाराज को यह उपदेश दिया, जो नित्य निकट है परमात्मा के, हाथ जोड़कर खड़े हैं परमात्मा के सामने, लेकिन रहस्य समझ में नहीं आया था। वो रहस्य काकभूषुंड जी महाराज ने गरुड़ जी को सुनाया। गरुड़ जी महाराज ने काकभूषुंडी ऋषि के चरणों में दंडवत किया। हरि नारायण। शरणाता नारायण, शरणागत वत्सला दयाघना, ऐकावी माझी विज्ञापना। शरण आता नारायण, शरण आता नारायण। समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मंडना मंडनाना। तरुण तुलसी माला कंधार कुंज नेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतया। सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण।